माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक पार पडली. 31 जूनला निवडणूक झाली. 24 जूनला मतमोजणी सुरू झाली आणि 24 जूनला ब प्रवर्गातून अजित पवार विजयी झालेत. पॅनलचा निकाल बाकी होता जो नुकताच आला आहे आणि इथं देखील अजित पवारांच्या पॅनलला विजय मिळाला आहे. अजित पवारांच्या पॅनलचे 12 उमेदवार निवडून आलेत, त्यातले 7 आघाडीवर होते. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरद पवारांचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही आहे. सगळे उमेदवार पराभूत झालेत. म्हणजे त्यांचं जे पॅनल होतं त्याचं नेतृत्व युगेंद्र पवार करत होते, जे बारामतीच्या विधानसभावेळी अजित पवारांशी भिडले होते. त्यामुळं आता पुन्हा एकदा नीलकंठेश्वर पॅनलची आणि अजित पवारांचं वर्चस्व माळेगाव साखर कारखान्यावर दिसून येणार आहे. आता संचालक खुद्द अजित पवारांनी सांगितले की संचालक मीच होणार, त्यामुळे आता ते खरंच संचालक पदावर बसतील का हे बघणं देखील महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्यात आता शरद पवारांना अजित पवार खरंच जड जाऊ लागलेत का? लोकसभा विधानसभा आणि आता सहकारामध्ये देखील अजित पवारांनी आपला झेंडा रोवला आहे. त्यामुळं या सगळ्या घटनेबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.